Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। लौकिकार्थ आकर्षक व्यक्तिमत्व नसतानाही आपल्या नैतिक आचरणाने भारून टाकणारे गांधीजी हे अद्भुत गारुड होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केलं। जय भवानी तरुण मंडळ आयोजित 6 दिवसीय शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य अहिंसेचे पुजारी या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना डॉक्टर विश्वंभर चौधरी बोलत होते। गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक BR मांडगुळकर अध्यक्षस्थानी होते। तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, दत्ता धामनसकर, प्राध्यापक अनिल पावटे, दत्ता गायकवाड, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची या व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली। प्रस्ताविकातून मारुती भापकर यांनी पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप 28 नागरिकांना श्रद्धांजली वाहून नागरिकांना महापुरुषांच्या विचाराचा वारसा जावा या उद्देशातून 25 वर्षाहून अधिक काळ शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येतं। आमचे पक्ष, संघटना, विचारधारा वेगवेगळ्या असतील, वैचारिक मतभेदही असतील, मात्र पहलगाम येथील दहशतवाद्याला प्रत्युत्तर म्हणून जी कारवाई आमच्या शूरवीर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करून केली, अशा विविध परिस्थितीत आम्ही सर्व भारतीय एक आहोत या भावनेने केंद्र सरकार व भारतीय सैनिकाबरोबर ठामपणे उभे राहणार, अशी भूमिका भापकर यांनी यावेळी मांडली। प्राध्यापक BR मांडगुळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून आपल्या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, याला यश आले असून लवकरच याची उभारणी केली जाईल। आत्ताच्या काळात पर्यायी इतिहास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी गांधीजीचे विचार कधीही पुसले जाणार नाही, असं मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलं। डॉक्टर विश्वंभर चौधरी बोलताना पुढे म्हणाले की या जगात विज्ञानाला कधीही धर्म नव्हता, मात्र दहशतवादाला धर्मच कारणीभूत असतो। पाकिस्तानावर कारवाई करणे गरजेचं होतं, परंतु त्यामुळे युद्धज्वर वाढू नये एवढेच वाटते। गांधी राष्ट्रपिता आहेत की नाही याचा काही लोकांना प्रश्न पडतो, परंतु विदेशात गांधीजीच्या देशातून आलो आहोत हीच ओळख सांगावी लागते। दुर्दैवानं गांधी आणि आंबेडकर यांच्यात समन्वय साधण्यात कमी पडलो। कर्मठ कुटुंबातून आलेले गांधी हे हिंदू आहेत। प्रारंभीच्या काळात ते चातुर्वर्ण्य मानत असत, परंतु पुढे त्यांच्या विचारात आमूलाग्र बदल घडत गेला। गांधींनी देवळातून हिंदू धर्म समाजात आणला आणि त्याच वेळी त्यातील ब्राह्मण्य वजा केलं। गांधी आणि जिना एकाच प्रांतातील होते। जिना यांचे आजोबा हिंदू होते, पण त्यांना धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं होतं। प्रारंभी नास्तिक असलेले जिना कालांतराने कट्टर मुस्लिम झाले, तर कर्मठ गांधी सहिष्णू झाले। 1883 मध्ये गांधी आफ्रिकेत गेले, वकिली करावी असा त्यांचा मनोदय होता। एका रेल्वे प्रवासात भारतीय म्हणून त्यांना अपमानित करण्यात आलं, त्यातून त्याचा सत्याग्रहाचा आणि निर्भयतेचा प्रारंभ झाला। आफ्रिकेतून 22 वर्षांनंतर वकिली करण्यासाठी गांधी भारतात परतले। पहिल्याच खटल्यात बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापुढे ते अगदीच निष्भ्र पडले, परंतु 6 महिन्यात ते नेते झाले। नामदार गोखले यांच्या आज्ञेनुसार त्यांनी संपूर्ण भारतभर पायी भ्रमण केलं। 1920 पासून देशात गांधीयुग सुरू झालं आणि 1948 मध्ये बंदुकीच्या गोळीने संपले।
गांधी यांचे गुरु, पहिला चेला आणि त्यांची हत्या करणारा हे तीनही ब्राह्मण होते. ही एक विलक्षण बाब आहे. गांधींनी आपल्या कारकिर्दीत फक्त 3 आंदोलने आणि 2 उपोषण केली आणि उर्वरित कार्यकाळ संघटनेची बांधणी केली. सत्य आणि अहिंसा या 2 तत्वाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. बुद्ध कबीर यांची अहिंसा त्यांनी अंगीकारली, मात्र आता त्यांची खिल्ली उडवली जात आहे. गांधीचे असंख्य टीकाकार आहेत, तसेच त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले जातात, पण त्यांचे हेतू कधीही वाईट नव्हते. गांधी केवळ राष्ट्रपिताच नव्हे तर एक जन्माजन्म नेता होते. गांधी एक राष्ट्रपिताच नव्हते तर एक जगतमान्य नेताही होते. अजन्म विद्यार्थी राहिलेला हा नेता होता आणि एखाद्या व्हाईसरॉयशीही ते अगदी सहजपणे संवाद साधू शकत. हा देश गांधी, पटेल, नेहरू यांच्या स्वप्नातील संयुक्त भारत व्हावा ही अशी आमची भूमिका आहे. सरकारला वैचारिक विरोध असला तरी महत्त्वाच्या प्रसंगी पाठिंबा राहील. बॅरिस्टर नेहरू, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य, नामदार गोखले, विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस असे अनेक संदर्भ उद्भवत करीत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी विषयाची मांडणी केली. जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात सहकार्य केलं. राजेश घावटे यांनी सूत्रसंचलन केलं तर प्रदीप पवार यांनी आभार मानलं. अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधीलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.